नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आणि तुम्ही पाहत आहात आपल्या YouTube चॅनल ध्यास स्पर्धेचा अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज दिनांक 9 मार्च 2026. मित्रांनो, पोलीस भरती, आर्मी भरती, एमपीएससी किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हा अभ्यासात मदत होईल. आणि हो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींना. मित्रांनो, आपण सुरू करूया आजचे महत्त्वाचे पॉइंट्स. ठीक आहे. कालचा प्रश्न असा होता की महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण झाले आहेत? उत्तर होतं जिष्णू देव वर्मा, हे त्याचं उत्तर होतं. आजचा पहिला प्रश्न आपण पाहतोय मित्र हो. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे अधिकृत शुभंकर खालीलपैकी कोणते होते? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. कोणतं होतं असं आपल्याला प्रश्न विचारलाय, लक्षात ठेवा. पहिला प्रश्न आहे आणि असे शुभंकर असे प्रश्न येऊ शकतात, त्या अनुषंगाने हा प्रश्न घेण्याचा मूळ उद्देश आहे. तर उत्तर आहे मोरवीर, हे त्याचं उत्तर आहे. लक्षात असू दे, काय आहे? मोरवीर. ठीक आहे. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स दिनांक 25 मार्च ते 6 एप्रिल, 12 दिवस. आवृत्ती पहिली शुभंकर. मोरवीर, मोर छत्तीसगडमध्ये, मेरा किंवा हमारा, वीर हिम्मत. ठिकाण बिलासपूर छत्तीसगड. एकूण खेळ 7, 2 डेमो खेळ पण आहेत. ओके. पुढं खेळ ॲथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, वेटलिफ्टिंग, आर्चरी, स्विमिंग, कुस्ती. आयोजक क्रीडा व युवक व्यवहार मंत्रालय, साई IOA आणि छत्तीसगड सरकार. उद्देश आदिवासी खेळाडूंना प्रोत्साहन देणे. ठीक आहे. खेळाडू 750 प्लस खेळाडू असतील आणि काही खेलो इंडिया अंतर्गत येणाऱ्या स्पर्धा. खेलो इंडिया युथ गेम्ससाठी युवकांसाठी असते. खेलो इंडिया पॅरा गेम्स दिव्यांगांसाठी असते. खेलो इंडिया बीच गेम्स समुद्रकिनारी खेळणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी असते. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स विद्यापीठ स्तरावर असते. खेलो इंडिया विंटर गेम्स हिमाचल प्रदेशात खेळल्या जाणाऱ्या खेळांसाठी असते. आणि नवीन स्पर्धा खेलो इंडिया ट्रायबल गेम्स आदिवासी खेळाडूंना आहे. ठीक आहे. सगळ्या खेलो इंडियाच्या आपण पाहिलेल्या आहेत, लक्षात असू दे. पुढं दुसरा प्रश्न. बार्सिलोना येथे आयोजित मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 26 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? असा आपल्याला प्रश्न विचारलाय की भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलेले आहे. दुसरा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे. तर ज्योती आदित्य सिंधिया यांनी केलेलं आहे. ओके. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. लक्षात ठेवा. आपण डिटेल पाहूया. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस आयोजन बार्सिलोना स्पेन. कालावधी 2 मार्च ते 5 मार्च 26. थीम होती द IQ इरा. ठीक आहे. असं त्याचं नाव हे होतं, थीम होती. आयोजक संस्था GSMA ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशन. भारताचे प्रतिनिधित्व ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया यांनी केलेलं आहे. ओके. तिसरा प्रश्न. हारून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा लागतो? आपल्याला असा प्रश्न विचारलाय. भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपण जर पाहायला गेलं रिच अब्जाधीशांमध्ये भारताचा क्रमांक जर पाहायला गेलं तर तिसरा क्रमांक लागतो. फर्स्ट आहे चायना आहे, सेकंड आहे अमेरिका आहे आणि थर्ड आपला देश इंडिया आहे. हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. हारून ग्लोबल रिच लिस्ट 26. प्रकाशन संस्था हारून रिसर्च इन्स्टिट्यूट. प्रकाशन दिनांक 5 मार्च 26. आवृत्ती 15वी. जगातील सर्वाधिक अब्जाधीश असलेले देश. पहिला चीन, दुसरा अमेरिका, तिसरा भारत. भारतामध्ये एकूण अब्जाधीश 308 जण आहेत. भारत व अशी सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आहेत. मुकेश अंबानी संपत्ती 9.8 लाख कोटी आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क आहेत. भारताची सर्वात श्रीमंत महिला रोशनी नादर मल्होत्रा आहेत. लक्षात ठेवा, भारत जगात तिसऱ्या क्रमांकामध्ये आहे अब्जाधीशांमध्ये. चौथा प्रश्न आपण पाहतोय. एक्झरसाइज लिमितीय 2026 हा संयुक्त सैन्य सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? हा सुद्धा खूप पॉइंट महत्वाचा आहे. कोणत्या दोन देशांदरम्यान तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि कोणती एक्झरसाइज असू दे, एखादा प्रश्न येतोच मित्र, तो सुद्धा खूप महत्वाचा असतोच, कारण की स्पर्धा परीक्षेसाठी कुठला प्रश्न कधी येईल हा तुम्ही आणि मी कधी सांगू शकत नाही. पण तरी पण आपली संपूर्ण तयारी असणं खूप इम्पॉर्टंट असतं, लक्षात असू दे. तर उत्तर आहे भारत व सेशल्स या दोन देशांदरम्यान आहे. लक्षात असू दे. पुढे नेक्स्ट. हा एक्झरसाइज
निर्मिती आहे 26 भारत आणि सेशल्स. आवृत्ती किती 11वी. द्वैवार्षिक दर 2 वर्षांनी होणारा संयुक्त सैन्य सराव 9 मार्च ते 20 मार्च 26 दरम्यान ठिकाण सेशल्स डिफेन्स अकॅडमी सेशल्स या देशातच होणार आहे. निर्मिती आहे क्रेओल भाषेतील शब्द असून मैत्री फ्रेंडशिप आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पहिली आवृत्ती 2001 सेशल्स मध्ये. उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यांमधील एकत्र काम करण्याची क्षमता वाढवणे. विशेष 2026 मध्ये पहिल्यांदा है ना TRI सर्व्हिस एडिशन. ठीक आहे, भारताकडून आर्मी नेव्ही एअरफोर्स तिन्ही दलांचा सहभाग केलेला आहे. हा सुद्धा खूप पॉइंट महत्वाचा आहे. पहिल्यांदा 26 मध्ये तिन्ही दल त्यामध्ये इनबिल्ड झालेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन 5वा. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 26 स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहेच नवी दिल्ली आपल्या देशात ती आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स आहे 26. दुसरी आवृत्ती ठिकाण नवी दिल्ली 11 मार्च ते 13 मार्च दरम्यान. सहभागी देश 8 भारत, रशिया, नेपाळ, भूतान, हाँगकाँग, सर्बिया, बर्सोनिया, इजिप्त. एकूण खेळाडू लक्षात ठेवा 250 पेक्षा अधिक. भारतीय खेळाडू 219 सर्वात मोठा संघ असणाऱ्या आपल्या भारताचा. ओके, नेक्स्ट 6वा प्रश्न आपण पाहतोय मित्र, लक्षात ठेवा. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर CISF पाहायला गेलं तर 10 मार्च हा दिवस आपण साजरा करतो. लक्षात ठेवा CISF चा 10 मार्च. ठीक आहे, CISF फुल नेम सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स ची स्थापना 10 मार्च 1969. 26 मध्ये CISF चा 57वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे. CISF चे मुख्य कार्य काय? उद्योग, विमानतळ, मेट्रो, बंदरे इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणचे संरक्षण करणे आहे. देखरेख भारताचे गृह मंत्रालय, मुख्यालय नवी दिल्ली. सध्याचे महासंचालक कोण आहेत? प्रवीण रंजन आहेत. लक्षात असावं मित्रांनो. प्रश्न कसाही असू दे, आपली तयारी आपली पॉवर पण पाहिजे. तरी करंट अफेअर असा एक विषय आहे ना की आपण कितीही मेहनत करा पण आपण कुठे ना कुठे कमी न पडता, कारण की मेरिट डिसाइड फॅक्टर हाच आपण करंट अफेअर मानला जातो. पुढे 7वा. LPG सेवांवर लागू करण्यात आलेला इस्मा कायदा कशाशी संदर्भात आहे? खूप पॉइंट महत्वाचा आहे. ठीक आहे, इस्मा जर पाहायला गेलं हा सध्या गाजलेला कायदा आहे. सध्या खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की इराण आणि इस्रायलच्या ज्या युद्धामुळे आपल्या इथे ज्या सेवांचा तुटवडा आहे त्यासाठी हा सुरुवात केलेला कायदा आहे. तर उत्तर आहे अत्यावश्यक सेवांचे संरक्षण करणे. इस्माचं काम आहे. फुल नेम इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट. हा कायदा महत्वाच्या सेवा बंद पडू नयेत म्हणून लागू केला जातो. 1968 साली भारत सरकारने हा कायदा लागू केला. या कायद्यामुळे आवश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना सरळ संप करता येत नाही. संप करायचा असल्यास 14 दिवस आधी नोटीस द्यावी लागते. सरकार 6 महिन्यापर्यंत संप बंदी घालू शकतो. नियम मोडल्यास 1 वर्ष तुरुंगवास, दंड होऊ शकतो. LPG प्राधान्य वापर क्रम घरगुती प्रथम प्राधान्य, खत निर्मिती दुसरा प्राधान्य, चहा व इतर उद्योग तिसरं आणि व्यावसायिक औद्योगिक वापर चौथं. म्हणजे प्राधान्य सगळ्यात पहिले घरगुती वापरासाठी दिला जातो. इस्मा इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट हा येऊ शकतो मित्र हो, लक्षात ठेवा. 8वा प्रश्न. भारताच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालय, ठीक आहे, कोमात असलेल्या हरीश राणा यांना कोणत्या प्रकारच्या इच्छा मरणास परवानगी दिली आहे? 8वा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे. तर उत्तर पाहायला गेलं ऑप्शन नंबर 2 आहे पॅसिव्ह युथेनेशिया या इच्छा मरणास परवानगी दिली. सुप्रीम कोर्टाने 13 वर्षापासून कोमात असलेल्या 32 वर्षीय हरीश राणा यांना उपचार थांबवून मृत्यू करण्याची पॅसिव्ह युथेनेशिया ची परवानगी दिली. न्यायालयाच्या आदेशाने अशा प्रकारे इच्छामरण देण्याची देशातील पहिलीच घटना ठरलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन 9वा. महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांनी शपथ केव्हा कधी घेतली? प्रश्न आहे खूप महत्वाचा. शपथ केव्हा घेतली? महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहे. तर उत्तर आहे 10 मार्च 2026 रोजी शपथ घेतलेली आहे. डिटेल पाहूया. नाव जिष्णुदेव वर्मा. पदाचे महाराष्ट्र 22वे पूर्णवेळ राज्यपाल. नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. शपथविधी 10 मार्च 26 सायंकाळी 4:30 वाजता त्यांनी शपथ घेतली. लोकभवन मुंबईमध्ये शपथ दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांनी. पूर्वीचे पद तेलंगणाचे राज्यपाल होते जिष्णुदेव वर्मा. पूर्व राज्यपाल महाराष्ट्र होते. सध्याचे म्हणजे अतिरिक्त कारभार होते त्यांच्याकडे महाराष्ट्राचे. यापूर्वी
आचार्य देवव्रत, ठीक आहे. आणि आपण पाहूया जिष्णू देव वर्मातील पूर्ण डिटेल. 15 ऑगस्ट 1957 त्रिपुरामध्ये त्यांचा जन्म झाला. वय आता सध्या 67 वर्ष आहे. त्रिपुराच्या माणिक्य राज्यघराण्यातील सदस्य होते. 1993 भारतीय जनता पक्षात प्रवेश. 18 मध्ये श्रीराम मतदारसंघातून आमदार आणि त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री सुद्धा जिष्णू देव वर्मा होते. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, 10वा प्रश्न पाहतोय आपण. जागतिक किडनी दिन केव्हा साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 12 मार्च रोजी साजरा केला जातो. 11वा प्रश्न, पहिल्यांदा दक्षिण कौशल्य जनगणना कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर उत्तर आहे मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. 12वा प्रश्न, सिप्री हे बघा काय नाव आहे? स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार शास्त्रात आयातीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? पाहिला गेलं तर शस्त्र आयातीमध्ये भारताचा जगात क्रमांक दुसरा लागतो, लक्षात असू दे. नेक्स्ट 13वा, ठीक आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेटर ऑफ इन इंडियाने तिसऱ्यांदा पुरुष आयसीसी मेन T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी किती बक्षीस रकमेची घोषणा केली? तर उत्तर आहे 131 कोटी रुपयाची घोषणा केलेली आहे. 14वा प्रश्न, ऑस्ट्रेलिया ग्रँड प्री 26 ही शर्यत कोणी जिंकली आहे? तर जॉर्ज रसेल यांनी जिंकली आहे. 15वा प्रश्न, भारतातील पहिल्या रिंग मेट्रोचे उद्घाटन कोठे करण्यात आले? याचं उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट 16वा है ना, टर्नर प्राइज 2025 हा प्रतिष्ठित कला पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? खूप पॉइंट महत्वाचा आहे. तर ऑप्शन आहे नीना कालू यांना मिळालेला आहे, ऑप्शन नंबर 2. पुढे 17वा प्रश्न, 10 मार्च हा दिवस जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. पुढे 18वा व 25चा संयुक्त राष्ट्र जनसंख्या पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? प्रश्न विचारलाय कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे वर्षा देशपांडे यांना तो प्रदान करण्यात आलेला आहे. पुढं 19वा शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ कोण ठरले आहे? तर उत्तर आहे कृष्णमूर्ती सुब्रमण्यम ठरलेले आहे. 20वा CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारी पहिली परदेशी व्यक्ती कोण आहे? तर उत्तर आहे मित्रांनो दीपाली दास आहे, लक्षात असू दे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, भारतातील कोणत्याही कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पात ऑपरेशनचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? ऑप्शन आहे किरण बेदी, सुधा मूर्ती, RM नाचम्मा आणि कल्पना चावला. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय, उत्तर काय असू शकतं. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.